नमस्कार, मी सायली जंगम। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे वेळ न दवडताच सांगते 10-11 वर्षा मुलीचा 10 ते 11 वर्षाच्या मुलीचा घागरा म्हणजे हे पण म्हणतो आपण त्याला म्हणजे घागरा आणि ब्लाउज शिवायचा आहे। तर ही साडी दिली आहे माझ्या ज्या कस्टमर आहेत त्यांनी त्यांच्या मुलीच्या गॅदरिंगसाठी त्यांना अर्जंटच हवा होता। तर विचार केला चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते ही व्हिडिओ। तर खूप अर्जंट आहे त्यांना, म्हणजे व्हिडिओ बनवणं सुद्धा शक्य नव्हतं पण तरी सुद्धा मी शेअर करते तुमच्यासोबत। तर याच साडीचा आपल्याला घागरा आणि ब्लाउज सुद्धा शिवायचा आहे। तर मेजरमेंट वगैरे सांगते, कटिंग वगैरे दाखवते। तर हे पहा, हे मी म्हणजे अस्तर घेतले। अस्तरवर आता आधी कटिंग करूया। म्हणजे अस्तर याची घागऱ्याची उंची आहे 31, त्याच्यामध्ये हे मी फोल्ड करण्यासाठी 1 इंच ठेवले। पूर्ण उंची 31 आहे। तर 31 मधून बेल्ट साठीच 2 इंच वजा करणार आहे, कारण वरती तर हे पहा उंची 31 आहे। तर 31 मध्ये म्हणजे हे 1 इंच फोल्ड साठी ठेवले आणि आता इथे 31 मधून बेल्ट साठी 2 इंच वजा करेन, कारण वरती बेल्ट येईल। तर 29 होते, म्हणजे टोटल उंची 30 झाली। हे शिलाई मार्जिन पकडून आणि 2 इंच वरून हे कट करायचं आहे। तर अस्तर घेतले मी जवळजवळ 2.25 इंच, म्हणजे सॉरी 2.25 मीटर। म्हणजे जास्त प्लेट्स हवे असतील तर 2.25-3 मीटर घ्यायचं आहे अस्तर। आणि उंची तुमच्या उंचीप्रमाणे कमी करायची आहे। तर इथे मी 2 इंच कटिंग करून घेणार आहे, म्हणजे अस्तर वरून उंची कमी करणार आहे बेल्ट साठीची 2 इंच। तर आता हा घेरासाठी हे कापड घेतलेलं आहे अस्तर। तर मी सांगितलं 2.5-2.25 किंवा 3 मीटर घ्यायचं आहे। तर सोपी पद्धत सांगते। तर घेर काढण्यासाठी कोणत्याही मेजरमेंटसाठी म्हणजे छातीच्या तिप्पट घडी घ्यायची आहे। म्हणजे घेरसाठी म्हणजे अंदाज येत नाही ना प्लेट्स टाकण्यासाठी किती अस्तर घ्यावं किंवा साडी किती कट करावी। तर त्यासाठी सांगते छातीच्या तिप्पट आपल्याला घेर काढायचा आहे। म्हणजे ही सोपी पद्धत आहे। मग ही सगळ्या मेजरमेंटसाठी करता येईल। हे छातीच्या तिप्पट घेर काढला ना की प्रत्येक ह्याच्यासाठी मेजरमेंटसाठी तुम्हाला अस्तर मोजावं लागणार नाही। तर हे सांगते। तर हे आता मी एक्स्ट्राचं कट करून टाकते आणि याच मेजरचा साडीचा घेर काढायचा। तर हे पहा साडी कट करून घेतले। म्हणजे 2.5-3 मीटर साडी कट करून घ्यायची आहे। ही बघा, तर डबल फोल्ड आहे ही बघा। आणि आता ही 4 फोल्ड करते। 4 फोल्ड करून घ्यायची, म्हणजे जे अस्तरचं कटिंग केलंय ना त्याच मेजरचं कटिंग करून घ्यायचं आहे। अस्तर सुद्धा इतकंच घ्यायचं, किंवा अस्तर कमी घेतलं तर काय होतं प्लेट्स मग अस्तरला वेगळ्या टाकावे लागते। हे बघा अस्तर पण 4 फोल्ड होतं। हे बघा अस्तर 4 फोल्ड होतं मगाशी आणि मी घडी करून घेतली होती। तर अस्तरच्या मेजरची उंची जेवढी आहे त्याच उंचीप्रमाणे साडीचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे हा फोल्ड सोडून वजा करून साडी कट करून घ्यायची आहे। हे बघा, तर साडी थोडीशी मी जास्त घेतली, म्हणजे कटिंग केले, म्हणजे साडीला जरा जास्त प्लेट्स टाकेन। हे बघा, तर याचं आता कटिंग करते इथून। तर बघा हे साडीचं कटिंग करून घेते। बेल्ट म्हणजे नेफा येतो तो। तर हे बघा 5.5 इंचाचं रुंद ठेवलेला आहे, म्हणजे उंची। आणि हे म्हणजे बेल्ट नेफ्याचा जो घेर आहे म्हणजे तर ते ठेवले मी 26 इंचाचं ठेवले, कारण तिला ना म्हणजे एकदम फिटिंगचाच हवंय, हुक लावायचंय, नाडीचा नको आहे। तर तिची येते 13 दुनी 26 आणि थोडंसं शिलाई मार्जिनसाठी इथे ठेवलंय एक्स्ट्रा। तर तिला एकदम म्हणजे हे फिटिंगमध्येच बनवायचं आहे। नाडी शक्यतो म्हणजे थोडीशी टाकता म्हणजे जागा राहिली तर टाकणार आहे, पण तिला हुकच लावून पाहिजे आणि चेन लावायची आहे। त्यामुळे मी इथं थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवलंय
शिलाई पुरतं आणि परफेक्ट हे मापातच करावं लागलं मला. नाडीसाठी असेल तर थोडंसं लूज ठेवायचं आहे. म्हणजे नाडी घालायची असेल तर आता मी इथे म्हणजे 13 प्रमाणे घेतलं ना 26, तर तुम्ही नाडीसाठी एक्स्ट्रा थोडंसं ठेवा. नाडीसाठी असेल तर लुजिंग म्हणजे एकदम फिट्ट होणार नाही. म्हणजे जरी वाढीव बनवला तर म्हणजे ह्या वर्षी शिवलाय तर पुढच्या वर्षी सुद्धा बसेल. ह्या हिशोबाने थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा आहे नेप्याची लांबी आणि रुंदी. तर हे नेप्यासाठीचं झालं. तर ह्याच मापाची मी बॉर्डर बसते काय बघते नेप्यासाठी. तर हे पहा बेल्टसाठीचं म्हणजे नेफ्यासाठीचं बॉर्डर कट करून घेतलेले आहे. आणि ब्लाऊजसाठीचं मी सविस्तर नंतरच सांगते, ब्लाऊज जेव्हा शिवेन तेव्हा. तर हे बघा म्हणजे चोलीसुद्धा म्हणतो, घागरा चोली किंवा लेहंगा चोली. तर हे बघा हे मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे. अस्तरचं कटिंग होतं ते ठेवून. तर दोन्ही पार्ट काढून घेतलेत आणि ह्याचा म्हणजे गळा आहे तो कॅनव्हासवर लावणार आहे. तर कॅनव्हासचं सुद्धा कटिंग करून घेतले. तर गळ्याचं थोडंसं सांगते तुम्हाला. हे बघा 2 इंच रुंद ठेवलाय. हा फ्रंटला त्यांना पान गळा हवा आहे. 2 इंच रुंदी ठेवले आणि 5-5.5 इंचाची उंची ठेवले फ्रंट गळ्यासाठी. आणि बॅक साईडचा थोडासा मटक्याचा सेट दिलाय आणि उंची रुंदी 2 इंचाचीच ठेवले आणि उंची ठेवले 8 इंचाची. तर हे नंतर मी जेव्हा चिपकवेन तेव्हा दाखवते तुम्हाला. ब्लाऊजचं नंतरच दाखवते. आधी आपण घागऱ्याचं हे करूया. तर हे मेन फॅब्रिक अस्तरच्या मेजरने कट करताना दाखवलंय. तर आता ह्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला एक साथ जरी म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकत्र जरी प्लेट्स टाकता आल्या तर तशा टाका, नाहीतर मग अस्तरवर टाकायच्या. अस्तरवर टाकून घ्यायच्या आधी आणि मग मेन फॅब्रिकला टाकायच्या. तर प्लेट्स किती तुम्हाला मोठ्या टाकायच्या आहेत, अस्तर म्हणजे अस्तर किती तुम्ही घेतले जास्त त्याप्रमाणे प्लेट्स टाकायच्या आहेत. तर हे पहा अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. अस्तर कमी असेल तर कमी म्हणजे कमी प्लेट्स टाकल्या तरी चालतील, म्हणजे छोट्या छोट्या. तर ह्या आता मोठ्या मोठ्या टाकल्यात मी, अस्तर जास्त आहे म्हणून. कमी असेल तर थोड्याशा छोट्या छोट्या टाकल्या अर्ध्या इंचाच्या तरी चालतील. तर ही स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला समजण्यासाठी एकत्र अटॅच करून दाखवत नाहीये अस्तर आणि मेन फॅब्रिक, नाहीतर अस्तर आणि मेन फॅब्रिकला एकत्र सुद्धा अशा प्लेट्स टाकता येतात. पण आता मी वेगवेगळं दाखवते म्हणजे तुम्हाला ही आयडिया येईल. अस्तर कमी असेल तर इथे आपण छोट्या छोट्या प्लेट्स टाकून अस्तर अटॅच करू शकतो आणि मेन कापडाला जास्त प्लेट टाकू शकतो. तर ही आता स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण हे अस्तरला. हे बघा तर ही मी स्ट्रेट शिलाई करून घेते. आणि हे बघा ह्यात आधी तुम्ही अशा प्लेट्स टाकून कापड म्हणजे आपल्या ब्लाऊजच्या घेराला ह्याला पुरतात काय बघायचं आहे, कमरेच्या म्हणजे कमर घेरा एवढं. तर असाही अंदाज येतो. तर ही मी शिलाई करून घेते. तर हे पहा अस्तरचा घेर तयार झालेला आहे. हे बघा अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत अस्तरला. तर आता मेन कापडावर प्लेट्स टाकून घेऊया याच पद्धतीने. तर ह्या प्लेट्स कमी जास्त झाल्या तरी चालतात, पण आता मेन फॅब्रिकवरती प्लेट्स टाकायचे त्या एकसारख्याच आल्या पाहिजे, म्हणजे फिनिशिंग छान दिसेल त्याची. तर हे पहा हे मेन फॅब्रिक आहे. तर इथे थोडंसं अंतर ठेवून प्लेट्स टाकायच्या आहेत. तर तुम्हाला जमतील त्या पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत. म्हणजे किती मोठी टाकायची आहे प्लेट्स हे बघा, कारण खाली बॉर्डर आहे त्यामुळे थोडीशी मोठी असेल ना तर छान तिचा लुक येईल. तर ही बघा मी ही जवळजवळ 1 इंचापेक्षा मोठीच घेतली, 1.5-2 इंचाची. तर जितकी प्लेट्स मोठी असेल तितका घेर छान दिसेल. तर हे बघा या पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तर हे बघा या पद्धतीने पूर्ण घेराला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. ही बघा तर तुम्ही कशाच्या तरी साह्याने सुद्धा टाकू शकता, म्हणजे पटपट टाकता येतात. तर हे बघा अशा मोठ्या मोठ्या घ्यायच्या आहेत. तर हे
हे पहा प्लेट्स टाकून झालेले आहेत आणि हे बघा खूप सुंदर दिसत आहेत. तर पूर्ण घेरा तयार आहे. तर आता या मेन फॅब्रिकला अस्तरचा जो घेर आहे तो जोडून घ्यायचा आहे. तर आता हे मी उलटं करते आणि त्याच्यावर अस्तर ठेवते. तर हे पहा मी म्हणजे अस्तर आणि मेन हे कापड हे बघा टाचणी लावून घेतले. नाही लावली तरी चालेल पण सारखा घेर निसटतो म्हणून लावले मी. आणि आपल्याला अंदाजही येतो की मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीच्या प्लेट्स बरोबर म्हणजे दोन्ही घेर बरोबर आहेत ना कमरेचे. तर हे बघा मी आता इथून अस्तर आणि हे मेन फॅब्रिक अटॅच करून घेते एक शिलाई मारून. तर तुम्ही असं टाचणी लावून जरी घेतलं तरी म्हणजे हा घेर सारखा सरकत नाही. तर अशी शिलाई करून घेते. तर हे पहा घेर जोडून झालेला आहे म्हणजे अस्तर जोडून झालेला आहे. हे बघा पाहू शकता. हे बघा. तर आता आपण हे करूया नेफ्याचं बघूया. तर हे बघा नेफा जोडण्यापूर्वी म्हणजे या साईड हे ओपन साईड आहे त्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे. तर अशीच शिलाई न करता एक म्हणजे फिनिशिंगसह येईल. तर हे बघा हे अस्तर मी खालच्या साईडला ठेवते. तर हे पहा इथे थोडंसं ओपन ठेवायचं आहे कमरेच्या. हे बघा इथे आपण म्हणजे कमरेचा भाग जोडलेला आहे अस्तरला. हे बघा ती बाजू आहे. तर हे बघा हे मी असं ठेवते. हे बघा इकडे अस्तर आहे. हे बघा हे अस्तर आहे आणि हे साडीचं कापड आहे. तर आता इथे हे बघा इकडून सुरुवात करायची आहे जोडायला म्हणजे उलट्या बाजूने. हे बघा. तर आता मी हे उलट्या बाजूने अशी स्ट्रेट शिलाई करून घेते आणि इथे कमरेच्या इथे थोडंसं ओपन ठेवते कारण तिला चेन लावायची आहे. नाडीचा नको आहे तिला पण मी नाडीसाठी सुद्धा जागा ठेवणार आहे. तर हे बघा जितकी चेन लावायची आहे तितका भाग मी ओपन ठेवेन. म्हणजे इतकी चेन बस झाली एवढी. तर इथून इतका स्पेस कमरेपासून हितपर्यंत एवढा ओपन ठेवेन म्हणजे 5.5-6 इंचाचा. इथे जितका ओपन ठेवणार तितकाच अस्तरचा सुद्धा ठेवणार. म्हणजे आपल्याला चेन लावता मोजायचं आहे किती ठेवले म्हणजे इथे जेवढं अंतर असेल तेवढंच अस्तरच्या साईडला सुद्धा ठेवायचं आहे. तर मी आता ह्या हातानेच हे करते. तर हे बघा तर हा भाग एवढा ओपन ठेवणार आहे आणि मग इथून परत स्ट्रेट हे बघा अस्तरला पूर्ण शेवटपर्यंत शिलाई करून घेणार. तर आता मी शिलाई करायला इथून हे बघा हे ओपन 2 भाग आहेत घेराचे. तर इथून सुरुवात करते उलट्या बाजूने. तर हे बघा उलट्या बाजूने शिलाई करते. तर आधी चेक करायचं आहे कमी जास्त नाही आहे ना दोन्ही ह्याची उंची नाहीतर खालीवर होईल बॉर्डर. हे बघा तर दोन्ही समान आहे. तर आता हे स्ट्रेट शिलाई करून घेते मग दाखवते. तर हे पहा इथून शिलाई मारलेली आहे मी. ही बघा पाहू शकता तुम्ही. तर ब्लॅक आहे त्यामुळे कळणार नाही एवढी. इथपर्यंत शिलाई मारली. इथून पुन्हा डबल केले आणि बघा हा स्पेस ओपन ठेवलेला आहे. जरी चेन लावायची नसेल तरी सुद्धा हा स्पेस ओपन ठेवायचा आहे. हे बघा. तर आता इथे ओपन जेवढं ठेवलंय तिथेच अस्तरच्या साईडला ओपन ठेवलंय म्हणजे ओपन ठेवून शिलाई करून घेणार आहे खाली अस्तरला शेवटपर्यंत. तर हे बघा इथे मार्किंग केलंय. तर आता इथूनच मी हे बघा इथूनच अस्तरला शेवटपर्यंत शिलाई करते. तर आता इथून हे बघा सुरुवात करते. इथून शिलाई करून घ्यायची शेवटपर्यंत. तर हे पहा म्हणजे हे बघा ही शिलाई करून झालेली आहे आणि हे बघा वेगवेगळे अस्तर आणि मेन फॅब्रिक वेगवेगळं अटॅच केलं ना की हा घेर म्हणजे जेव्हा आपण चालताना वगैरे अटकत नाही. आणि ह्याला अटॅच असेल ना साडीला म्हणजे मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच असेल ना तर मग थोडंसं हे होतं म्हणजे पाय वगैरे चालताना किंवा आता तिला डान्स करायचं आहे तर हे वेगवेगळं हे बघा अशा पद्धतीने वेगळं जॉईन करून घ्यायचं आहे. ह्याला म्हणजे एकत्र केल्यामुळे जरासं हे होतं म्हणजे असं पाय टाकताना थोडंसं टाईट पण वाटतो. त्यामुळे हा घेर वेगळा हे करायचं आणि अस्तरचा घेरासाठी इथे बघा एवढा कट ठेवला तरी हरकत नाही. जर अस्तरचा घेर कमी असेल तर इथे थोडासा कट ठेवायचा म्हणजे जसा कुर्तीला आपण ठेवतो त्याच पद्धतीने हा थोडासा घेर. तर आता ह्याचा घेर खूप आहे म्हणून मी कट ठेवत नाही आहे. तर अशा पद्धतीने अटॅच केले. तर हे बघा हे सरळ करून घेतले आता मी. हे बघा पाहू शकता. तर आता हे बघा
अशी शिलाई मारल्यामुळे इथे सुद्धा आता कवर शिलाई होईल। हे बघा, हा कमरेच्या इथे जी मला चेन लावायची आहे तो भाग, तर आता इथे कवर शिलाई होईल। तर हा जिथे कमरेचा प्लेट्स टाकल्या होत्या तिथले थोडेसे ओपन केले। हे बघा, हे अस्तर आहे, हे मेन फॅब्रिक आहे। तर हे बघा, हे थोडंसं ओपन केले शिलाई मार्जिन म्हणजे शिलाई मारण्यासाठी। तर हे बघा, हे आता मी जे शिलाईतलं मार्जिन आहे तेच हे इथं पलटी करून शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे कवर शिलाई होईल। हे बघा, तर क्लोजअप दाखवते। तर ब्लॅक आहे त्यामुळे हे बघा असं पकडते म्हणजे दिसेल, ब्लॅक आहे। हे बघा, तर हे मेन फॅब्रिक आहे, तर त्याला पलटी केलं थोडंसं, म्हणजे जी मार्जिनची शिलाई होती ना तीच फोल्ड करायची आहे। आणि ही अस्तरचं मार्जिन आहे, म्हणजे आतमध्ये आपण जी शिलाई मारली ती। हे बघा, तर दोन्ही असं हे बघा, दोन्ही एकमेकांवर ठेवून हे बघा, हे मेन फॅब्रिक, हे अस्तरचं कॉर्नर। तर हे बघा, हे दोन कॉर्नर एकमेकाला ठेवून स्ट्रेट अशी शिलाई करून घ्यायची आहे इथपर्यंत, म्हणजे जिथे नेफा जोडायचा आहे तिथपर्यंत। तर या पद्धतीचं सुद्धा हे बघा, या पद्धती इथे पिको आहे म्हणून लक्षात तर येईल, या पद्धतीचं सुद्धा याच पद्धतीने हे बघा, जे मार्जिन आहे आतलं शिलाईचं तेच असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरून एक दाबटीप मारून घ्यायची आहे। हे बघा, तर इथे कॉर्नर आहे आणि अस्तरचा कॉर्नर, असे दोन्ही टोकं मिळून शिलाई करून घ्यायची आहे। तर म्हणजे फिनिशिंग छान येते। हे बघा, इकडून बाहेर धागे दोरे निघणार नाहीत। हे बघा, बाहेरूनही छान दिसेल, आतूनही छान दिसेल। हे बघा, तर आता ही शिलाई अशी मारून घेते सॉरी। तर ही पहा, चेन घेतले, रनर टाकून घेतले, म्हणजे 8 साडेआठ इंचाची जितकी लांब हवी तितकी घ्यायची आहे। तर इतकी पण खूप जास्त होईल, तर थोडीशी मी कट करेन लावून झाल्यावर। आणि ही पाहू शकता तुम्ही, हे बघा, कवर शिलाईचं खूप छान फिनिशिंग आले। जो आपण घागऱ्याचा ओपन स्पेस ठेवतो ना त्याची, हे बघा, आतून अस्तरचे। तर आता इथून धागे वगैरे निघणार नाहीत अजिबात। हे बघा, तर इथेच आपल्याला चेन अटॅच करायची आहे। तर हे बघा, चेन म्हणजे या साईडने दाखवते, अशी ओपन झाली पाहिजे। त्यामुळे हे बघा, रनरची जी ही साईड आहे ती वरच्या साईडला म्हणजे वरच्या साईडला, म्हणजे रनर खालच्या साईडने टाकायचं आहे, ह्या साईडने। तर ह्या साईडने रनर टाकलाय मी। तर आता ही बघा अशी ठेवते, ही बघा, म्हणजे वरून खालच्या साईडला ओपन झाली पाहिजे, ह्या हिशोबाने लावायचे आहे। तर इथे ठेवून घेते आणि हे बघा, एवढी काही लागणार नाही चेन, पण जास्तच असावी। तर अशी ठेवून एक शिलाई मारून पुन्हा इथे झिगझॅग करून पुन्हा ह्या साईडला अशी जोडून घेते। तर पाहू शकता, हे बघा, चेन अटॅच झालेली आहे। हे बघा, हा रनर टाकलाय छोटूसा। तर असे हे बघा, तर मी बंद करते। हे बघा, तर अशी ओपन व्हायला हवी, या हिशोबाने लावायचे आहे। तर आता आपण नेफा लावूया आणि मग इथे लॉक करूया, नाहीतर रनर निघून जाईल। तर ही बघा, थोडीशी एक्स्ट्रा आहे ती कट करेन। तर चेन लावायची असेल तर थोडीशी एक्स्ट्राच घ्यायची आहे, कारण इथे शिलाईत सुद्धा राहिली पाहिजे, ह्या हिशोबानेच लावायचे आहे। तर थोडी मी जास्तच घेतली होती। तर आता नेफ्याचं पाहूया। तर हे पहा, नेफा आहे, तर नेफ्याला अस्तर अटॅच करून घेतलंय चारही साईडने, म्हणजे कवर शिलाई वगैरे काही केली नाही, असं स्ट्रेटच जोडून घेतलेलं आहे। तर आता एका साईडला एक फोल्ड करणार आहे, म्हणजे थोडासा, हे बघा, कारण त्यांना नाडीसाठी सुद्धा ठेवायचं आहे, चेन सुद्धा लावले आणि इथे कमरेला हुक सुद्धा लावायचा आहे, म्हणजे त्यांच्या मुलीला ते नाडीची कटकट वाटते, त्यामुळे ऑप्शन दोन्ही ठेवायचे आहेत। तर हे बघा, इथे एक फोल्ड मारून शिलाई करून घेते आणि ह्या साईडला पूर्ण घेरा अटॅच झाल्यावर जितकं उरेल तितकं फोल्ड करेन, म्हणजे आधीच करायचं नाहीये, किती पुरतंय ते पाहायचं आहे। तर आधी तुम्ही मेजर करून घेऊ शकता घेराला। तर ही एक स्ट्रेट शिलाई करून घेते आणि तुम्हाला घेर सुद्धा जोडायचं दाखवते। तर हे बघा, इथे एक फोल्ड मारून शिलाई करून घेतले। तर हे आतल्या साईडला जाणार आहे आणि फ्रंटला म्हणजे नेफ्याच्या फ्रंटला हे मोर राहणार आहेत, कारण ब्लाऊजसाठी मी ही बॉर्डर वापरणार आहे, म्हणून नेफ्यासाठी ही वापरते। तर हे बघा, हे बघा, घागरा घेतलाय, ह्या अस्तरचा भाग आहे, ही सरळ साईड आहे, ही उलटी आहे, तर इथे ठेवले मी। ही बघा, हे बघा,
तर हे पहा, म्हणजे मगाशी मी उलटं ठेवलं होतं, कारण हे म्हणजे वरती घ्यायचं आहे ना नेफ्याला, आणि हे आतमधल्या साईडला घालवायचं आहे. तर हे बघा, हे नेफ्याचा सुद्धा म्हणजे पट्टी सरळ आहे आणि घागऱ्याची सुद्धा सरळ आहे. तर हे बघा, हे अशी शिलाई करून घेते. अशी शिलाई केल्यावर मग हे बघा, हे असं येईल. ओके, तर आता ही पुन्हा सांगते. हे बघा, ही सरळ पट्टी आहे, घागऱ्याचा भागसुद्धा सरळ आहे, आणि हे बघा इथे ह्या पट्टीवर ठेवते. म्हणजे जशी आपण पेटीकोटची साडी, पेटीकोटची जशी लावतो ना नेफा, त्याच पद्धतीने लावायचा आहे. तर हा पूर्ण शिलाई करून घ्यायचा आहे. तर हे पहा, इथपर्यंत आलेलं आहे, म्हणून मी आधीच म्हणजे हे करून घेत नाही, फोल्ड मारून घेत नाही. जर एक्स्ट्रा असेल तर नंतर कट करता येतं. तर हे बघा, त्यासाठी हे बरोबर आलेलं आहे. तर हे आता एक्स्ट्राचं आहे ते मी फोल्ड करेन. आता इथपर्यंत शिलाई घेते आणि मग हे फोल्ड करते. हे बघा, तर हे असं आतल्या साईडला फोल्ड होईल ते आता, कारण नेफा कमी जास्त सुद्धा होऊ शकतो. तर जास्त झालं तर हे बघा, या पद्धतीने जर जोडलं ना तर एक्स्ट्राचं कट करता येतं. म्हणजे थोडंसं जास्त असलं तरी चालेल, पण कमी पडता कामा नये. तर हे पहा, अटॅच झाल्यावर असं दिसतंय. तर इथे मी एक दाब टीप मारून घेतलेली आहे, म्हणजे बेल्ट अटॅच झाल्यावर इथे एक दाब टीप मारलेली आहे. हे बघा, खूप सारे धागे निघत आहेत म्हणजे साडीचे. तर आता हे बघा, सरळच आहे. हे बघा, तर आता म्हणजे हा बघा, हा नेफ्याचा भाग आहे, तर मी असा घेणार आहे. तर हे बघा, जे रेड पट्टी दिसते ना एवढी, ती सर्व मी फोल्ड करणार आहे. त्यांना खूप म्हणजे असा मोठा नेफा नको आहे. हे बघा, तर ही एक साईड फोल्ड करते मी. हे बघा, म्हणजे जी डिझाईन आहे त्या डिझाईनच्याच गाईडलाईनने जाते. हे बघा, तर इथे फोल्ड करते. हे पहा, आणि इथे ठेवते. हे बघा, ही शिलाई मार्जिन आहे, म्हणजे शिलाई मार्जिन अजिबात दिसता कामा नये बाहेर. तर हे बघा, तर आता ही अशी एक सरळ शिलाई करून घ्यायची आहे. तर हे पहा, पूर्ण नेफा अटॅच झालेला आहे. तर हे बघा, इथे मी म्हणजे इथे एक शिलाई मारली जोडताना, आणि अजून इथे एक डबल शिलाई मारले, त्यामुळे छान फिनिशिंग येते. ही पहा, पाहू शकता. नाडीसाठी सुद्धा जागा ठेवले, म्हणजे हुक लावेन मी, इथे लावेन, इथे लावेन, आणि मध्ये नाडीसाठी जागा ठेवेन. तर पाहू शकता याची फिनिशिंग. हे बघा, तर खूप सुंदर झालेला आहे. तर याचा फायनल लुक म्हणजे ब्लाऊजचं स्टिचिंग दाखवते. त्या ब्लाऊज झाल्यावर ह्या दोघांचाही लुक दाखवते तुम्हाला. तर घागरा पूर्ण तयार झालेला आहे, खूप सुंदर झालेला आहे. तर त्याचा लुकही दाखवते, आणि ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई ही तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये दाखवते, कारण ह्याच भागामध्ये दोन्ही दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठी होते. तर एक पार्ट घागऱ्याचा आज दाखवेन आणि दुसरा उद्याच्या भागामध्ये दाखवेन. हा पहा, घागऱ्याचा फायनल लुक पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर झालेला आहे आणि एकदम परफेक्ट बसलेला आहे. हा पहा, कसा वाटला माझा फायनल लुक. तर हे पहा, पाहू शकता तुम्ही. बॅक नेक सुद्धा खूप सुंदर आलेला आहे, आणि घागरा सुद्धा खूप सुंदर बसलेला आहे. ओवी, हां, तर ही आमची ओवी आहे, घागऱ्याची मॉडेल. तर कशी वाटली आमची मॉडेल आणि ड्रेसही कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.